गेल्या 9 तासापासून तुमची चौकशी आणि तुमच्या घरामध्ये झाडाझडती काय चालू आहे? मला स्वतःला असा प्रश्न पडलेला आहे की सकाळी 9 वाजल्यापासून आता संध्याकाळी 7 वाजत आले. मध्ये त्यांनी माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी केली. अंतिम टप्प्यामध्ये ते आता आले असतं असं मला वाटतंय, पण त्या चौकशीमध्ये काय निष्फळ पुढे होणार आहे याबद्दल निश्चितपणे माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. मगाशी तुमचं लॉकर बघायला निघालं, तर काय केलं सापडलं असं त्यांना की लॉकर बघण्यासाठी गेले होते? प्रत्येक व्यवसायीचं, प्रत्येक आमदाराचं बँकेमध्ये एखादं लॉकर असतंच. तसंच मी व्यावसायिक असल्यामुळे त्या ठिकाणी माझं लॉकर होतं. मी बँकेमध्ये गेलो, लॉकरला चावी लावली, पण लॉकरमध्ये काही नव्हतं हे त्यांना दिसलं. त्यांनी पंचनामा केला आणि परत आले. आता मी टीव्हीवरती आपल्या माध्यमातून वाचनामध्ये आलं की 3 कोटीच्या वरची संपत्ती माझ्याकडे असल्यामुळे माझ्याकडे गुन्हा दाखल केलाय. मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो, 1982 ते 1992 ही 10 वर्ष मी सरकारी नोकरी केली. मला पगार मिळत होता. नोकरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये माझं मी एक झेरॉक्स सेंटर चालू केलं व्यवसायाच्या निमित्ताने. तो माझा व्यवसाय चालू होता. 1997 साली मी रत्नागिरीमध्ये माझं आठवडा बाजार परिसरामध्ये हॉटेल सुरू केलं. तो परमिट बिअर बार त्या ठिकाणी माझा सुरू आहे. तो व्यवसाय माझ्या नावावरती आहे. 1997 पासून आता 24 पर्यंत किती वर्ष झाली तो माझा व्यवसाय त्या ठिकाणी आहे. त्या मध्यंतरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो आणि 2009 सालापासून आतापर्यंत 14 वर्ष मी आमदार म्हणून आहे. आज तुम्ही हिशोब केला तर निश्चितपणे एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार म्हणून मानधनाच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते. व्यवसायाच्या निमित्ताने मी आतापर्यंत इन्कम टॅक्सला, सेल टॅक्सला जो शासनाचा कर असतो तो कर भरलेला आहे. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा 3 कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात. ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा 100% चुकीचा आहे. राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे. म्हणून चुकीची माहिती कृपया करून जाऊ नये लोकांपर्यंत, हा माझा मुद्दा या ठिकाणी. पण 3.5 कोटीबाबत त्यांनी खुलासा मागितला होता, तो तुम्ही दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत 6 चौकशीमध्ये त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी माझे सीए होते, माझ्या कुटुंबातली मंडळी होती, ती संपूर्ण इतंभूत त्यांच्या दिलेलं. पण त्यांना मला ज्यावरती गुन्हा दाखल करायचाच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे हे मनामध्ये असेल तर त्यांनी ही कारवाई केली. सर, आपल्याला कापील ठेवून ही कारवाई उशिरापर्यंत करतायत जेणेकरून कार्यकर्ते निघून जातील किंवा रात्री मध्यरात्री. माझा कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे. जोपर्यंत अधिकारीतून जात नाही तोपर्यंत माझे कार्यकर्ते मला सोडून जाणार नाही हा मला विश्वास आहे. आज सकाळी समजल्यापासून आतापर्यंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोक याला निघालेले आहेत. दूरध्वनीवरून चौकशी करतात. ह्याचा अर्थ यांचं प्रेम, विश्वास माझ्यावरती आहे. राजन साळवी असं चुकीचं काही करूच शकत नाही. मी सांगितलं व्यवसायाच्या माध्यमातून मी घर उभं केलं, हॉटेल उभं केलं आणि तुम्हाला नम्रपणे सांगतो, तुम्ही पाहिजे माहिती घ्या पाहिजे तर हे घर बांधलं 9 वर्षापूर्वी, त्याच्यावरती जनता सहकारी बँकेचं कर्ज आहे. हॉटेल व्यवसाय सुरू केला त्यासाठी जनता सहकारी बँकेचं कर्ज आहे. सर्व असलेल्या याच्यामध्ये कर्ज घेऊनच आम्ही सर्व व्यवसाय सुरू केलेले आहे आणि त्यातून उत्पन्न मिळालेलं आहे. आणि म्हणून व्यवसाय करणं हे काही गैर नाही आहे. 4 पैसे गाठीशी येणं हे काही गैर नाही आहे. पण माझ्याकडे एवढी संपत्ती नाही ही वस्तुस्थिती आपल्याला. साळवीसाहेब, गुलाबराव पाटलांची एक प्रतिक्रिया आली आहे. खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी आता खोके सापडायला लागले, तशी प्रतिक्रिया. खोके सापडले का? आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी, माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे. त्यांच्यामध्ये, माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील, पैशाची बंडलं सापडली असतील, सोनं सापडलं असेल, मौल्यवान वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला तयार आहे. माझ्या घरामध्ये असं काय मिळूच शकत नाही, असं सापडूच शकत नाही. सापडलं असेल तर तुमच्या समोर ते ठेवतील काही दिवसामध्ये. अरे मी माहिती सांगितलं तुम्हाला ना, 1982 पासून 2024 पर्यंत मी कसा माझा प्रवास केला, माझा व्यावसायिक तुमच्यासमोर ठेवलेला आहे. सर, या षडयंत्रामागे कोणाचा हेतू असू शकतो हे सांगायला तुम्हाला पाहिजे का? या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे. हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा.
रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी, सूरज चव्हाणवरती चौकशी, वैभव नाईकवरती चौकशी, तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी, आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्यासोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे. पण या कारवाईला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही. सर आगामी निवडणूक मी सरकार बोललो, मुख्यमंत्री बोललो, उपमुख्यमंत्री बोललो, पालकमंत्री आहेत का? पालकमंत्री सुद्धा यामध्ये असू शकतात. सरकार ते आहे, पालकमंत्री सुद्धा यामध्ये 100% असणार हा माझा विश्वास सांगतो. सर आगामी विधानसभा ज्या निवडणुकीत पद्धतीनं हे सगळं चालू आहे तर एकूणच परिस्थिती बघता म्हणजे जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा जी आहे ती तुमच्या बाबतीत घडवली जाते. निश्चितपणे ही चौकशी करण्यामागचा त्यांचा उद्देश एकच असेल. राजन साळवी या ठिकाणी ढेपाळतील, राजन साळवी सरेंडर होतील. पण त्यांना मी सांगू इच्छितो की एक दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला माहिती, मी सांगितली की मी एक इथला लोकप्रतिनिधी आहे, माझ्यावरती तुम्ही कारवाई करा, अटक करा, जेलमध्ये पाठवा, माझी तयारी आहे. पण दुर्दैवाने माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केलेला ही 100% चुकीची गोष्ट आहे. आम्ही न्यायालयामध्ये जाणार, या संबंधी सरकारला जाब विचारणार, त्यांच्याविरुद्ध आमचे वकील दाखल करणार. पण एक असल्या लोकप्रतिनिधीच्या पत्नीवरती आणि मुलावरती अशा तऱ्हेचा गुन्हा दाखल करणे अशी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडली नसेल असं माझं मत या सर ठिकाणी आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भावी आगामी निवडणुकीत याचा दणका आपण देणार? हो 100% ही सुरुवात झालेलीच आहे. ही विजयाची नांदी सुरुवात झालेली आहे. 2024 साल हे निवडणुकीचं वर्ष आहे. ह्या निवडणुकीमध्ये 2024 सालच्या पहिला मार्च एप्रिलमध्ये लोकसभा येतील, ऑक्टोबरमध्ये विधानसभा येतील, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत नगरपालिका येतील. ह्या निवडणुकीच्या वर्षामध्ये जनता 100% ह्या सरकारला त्यांची जागा दाखवतील आणि मातीतच त्यांना मिळवतील हा मला विश्वास आहे. आता त्यांना विचारा तुम्ही, मी तर इथं तयारच आहे. त्यांनी अटक करायला मला घेऊन जावं, माझं काही त्यांना म्हणणं नाही. माझं संपूर्ण आतमध्ये नेमकं काय चालू आहे अधिकारी? नाही, आता त्यांनी 4 ठिकाणच्या प्रॉपर्टीची माहिती गोळा केली. वडिलोपार्जित माझं घर आहे, व्यवसाय माझा जवळजवळ म्हटलं तरी 30 वर्ष व्यवसाय आहे. आता त्यांना काय पाहिजे असेल तर माहिती गोळा करतील. प्रत्येक प्रॉपर्टीवरती माझं कर्ज आहे बँकेचं, ते बँकेत दाखले तुम्हाला देतो पाहिजे असेल तर. आणि असं काय मी एकमेव आमदार आहे? आज तुम्हाला नाही म्हटलं ते महाराष्ट्रामध्ये 288 मध्ये अनेक असे आमदार आहेत ते कोट्यावधी अब्जावधी रुपये ते आज मालक झालेले आहेत. पण आम्हीच त्यांना दिसलो, असू दे, मी सामोरं जायची माझी तयारी गेल्या 9 तास झाली चौकशी चालू आहे. गेले 9 तास नुसती झाडाझडती चालू आहे. नेमक्या झाडाझडतीमध्ये नेमकं असं काय झाडाझडती घेतली? ते मी शोधतोय, मीच विचार करतो की माझ्या घरामध्ये मी काय ठेवलंय का, गुप्तधन आहे का, की मी सध्या थोडी चौकशी करतोय. काही वेळानंतर तेही मला समजेल, माझी सही घेतील त्या स्टेटमेंटवरती, काय काय मिळालं, काय काय जप्त केलं, कुठं सील केलं, ह्या माहिती मिळतील ना आपल्याला काही वेळानंतर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप होता, ते सत्तेत गेल्यावर निरंकुश झाले. तर तुम्हाला मी वाटतं आपल्याला मागे सांगितलेलं आहे की जो भाजप पक्षात जातो तो वॉशिंग मशीन मध्ये जसं काही कपडा टाकावा आणि तो स्वच्छ होऊन बाहेर, तसा भाजप मधला गेलेला प्रत्येक माणूस हा स्वच्छ होऊन बाहेर पडतो असं त्यांचं मत असेल. आम्ही नाही गेलो, नाही जाणार. पण साहेब एक अजून एक गोष्ट विचारायची वाटते या संदर्भात. आता एवढी चौकशी चालेल, वरिष्ठांकडून तुम्हाला कोणाचे फोन वगैरे आले का? त्यांनी काय तुम्हाला निरोप वगैरे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा सकाळपासून मला 2दा मोबाईलवरती फोन आले. त्यांनी या संपूर्ण परिस्थितीबद्दल चौकशी केली, एक मानसिक आधार दिला. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे, ठाकरे कुटुंब आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील सेना पाठीशी आहे. हे मला मानसिक आधार दिला. राजन घाबरायचं नाही, आपलं रडायचं नाही, लढायचं, असे उद्धव साहेबांनी मला सूचना केलेली आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब, खासदार साहेबांनी मला तिथं फोन केला. शिवसेने नेते विनायक राऊत साहेबांनी मला फोन केला. आमचे मुंबईतले जवळजवळ 10-12 आमदारांनी माझी फोनवर चौकशी केली. महाराष्ट्रामधले अनेक जिल्हा प्रमुखांचे, पदाधिकाऱ्यांची मला इथून फोन आले आणि सर्वांनी आपुलकीने चौकशी केली. आणि काय पाहिजे, ही जवळ असलेली सर्व संपत्ती माझी, हीच माझी आहे ना, आणि काय पाहिजे आपल्याला? बरं साहेब, अजून एक असं म्हटलं जातंय, तुमच्या बाबतीत असंही म्हटलं जातंय की तुम्ही म्हणताय की सूड चौकशी चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातं की तुम्ही कुठेतरी शिंदे गटाला एक डेडलाईन दिली आणि त्या डेडलाईनचं तुम्ही पालन करत नाही, त्यामुळे तुमच्यावर कारवाई करतो. ज्या दिवशी एकनाथ शिंदे 40 आमदार प्लस 10 आमदार 50 आमदार घेऊन गेले त्या दिवसापासून तुमच्या माध्यमातून रोज टीव्हीवरती पेपरवरती येते राजन साळवी शिंदे गटात जाणार, शिंदे गटात गेला का? मग गेला असता चालला असता का तुम्हाला? आणि आमच्या सर्वांच्या निष्ठा
ह्या वंदने शिवसेना प्रमुखांच्या चरणाशी असल्यामुळे ह्याच्या आधी अनेकदा स्पष्ट केलंय, पुन्हा एकदा स्पष्ट करू का? गरज आहे का? साळवी साहेब, पण तुम्ही आता पण सांगितलं काही सकाळी की शिंदे गटात येण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर नेमकं तुमच्या कोण संपर्कात आहे आणि कोण तुम्हाला? आमच्या पेपरमध्ये आणि टीव्हीवरती येतं ते मी वाचतो. माझ्या संपर्कामध्ये कोणी नाहीये, मला कोणी फोन करत नाही, कोणी विचारत नाहीये. फक्त तुमच्या माध्यमातून मला समजतं की मी शिंदे गटात चाललेलं आहे. तसं कुठचंही माझ्याकडे प्रलोभन कुठच्या तरी ते नाहीये. पण त्यांची इच्छा असेल ना की राजन साळवी आमच्या शिंदे गटामध्ये यावा, अशी इच्छा असेल त्यांची. मला जायचंच नाही ना, जाऊच शकत नाही ना. मी एक बाळासाहेबांचा कडवा निष्ठावंत सैनिक म्हणून जन्माला आलो, उद्याला आलो. माझा निश्चितपणे बाप, माझा आई माझी आहे, परंतु माझा राजकीय बाप हा वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहे. त्यांच्याशी मी कधी गद्दारी करू शकत नाही, ही माझी वस्तुस्थिती आहे. एक वेळ जेलमध्ये जाल पण 100% मी पोलीस कस्टडीमध्ये जाईन, जेलमध्ये जाईन. पण मला विश्वास आहे की माझ्यावरती तात्पुरती ही कारवाई कायदे व्हायची होईल. पण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे माझी निष्ठा मरेपर्यंत त्यांच्या चरणाशी असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.